नमस्कार शिक्षक बंधूंनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आपल्याला सर्व शाळांना रजिस्ट्रेशन करायचे आहे। आपल्या सर्व शाळांचे स्कूल पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचे आहे। स्कूल पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करायचे? स्कूल पोर्टलवर रजिस्ट्रेशन करते वेळेस आपल्याला PDF कशा प्रकारे अपलोड करायचे आहेत व प्रत्येक पॉईंटची मराठीमध्ये कशी माहिती भरायची आहे, तसेच स्कूल पोर्टलवर रजिस्ट्रेशन करते वेळेस आपल्याला काही अडचणी येत असतील, काही साईट हँग होत असेल, चालत नसेल तर त्यावर काय उपाययोजना कराव्या याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच शैक्षणिक व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला नक्कीच भेटतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला स्कूल पोर्टलवर जायचे आहे। स्कूल पोर्टलवर जाण्यासाठी आपल्याला गूगलमध्ये स्कूल पोर्टल असे टाकून सर्च करायचे आहे। स्कूल पोर्टलवर आपल्याला जाऊन आपल्याला लॉगिन ID आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपल्याला लॉगिन करायचे। बऱ्याच जणांना सरळ पोर्टलचा पासवर्ड माहीत असतो, परंतु स्कूल पोर्टलचा पासवर्ड माहीत नसतो। तर आपला जो स्कूल पोर्टलचा पासवर्ड आहे, जो संच मान्यतेचा पासवर्ड असतो, तोच स्कूल पोर्टलचा पासवर्ड असतो, किंवा तुम्ही MDMचा पासवर्डही टाकून चेक करू शकता। लॉगिन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विंडो दिसणार आहे। या विंडोमध्ये आपल्याला चेक लास्ट इयर डाटा आणि लॉग आउट आणि सबमिट असे 3 टॅब दिसणार आहेत। आपल्याला चेक लास्ट इयर युअर डाटा या टॅबवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विंडो दिसणार आहे। आपली जी काही मागच्या वर्षीची माहिती आहे ही सर्व माहिती आपल्याला इथे दिसणार आहे आणि आपल्याला सर्वात शेवटी आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन आणि सबमिट हे बटन दिसणार आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विंडो ओपन होणार आहे। या विंडोमध्ये उजव्या साईडला आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा या टॅबवर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विंडो ओपन होणार आहे। सर्वात अगोदर आपल्याला दिलेली नोट काळजीपूर्वक वाचायची आहे। नोटमध्ये आपल्याला जी काही PDF अपलोड करायची आहे ती 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे असे लिहिलेले आहे। तसेच आपल्याला प्रत्येक पॉईंटचे वर्णन लिहायचे आहे। वर्णन लिहिते वेळेस आपल्याला फक्त फुल स्टॉप आणि कॉमाच वापरायचा आहे, इतर कुठलेही कॅरेक्टर वापरायचे नाही। त्यानंतर आपल्याला प्रत्येक माहिती भरते वेळेस, प्रत्येक पॉईंट भरते वेळेस 1 किंवा 2 पॉईंट झाल्यानंतर लगेच खालच्या बाजूला खाली सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे। सेव्ह बटनवर का क्लिक करायचं आहे? कारण साईटवर बराचसा लोड आहे आणि कधीही साईट क्रॅश होऊ शकते। त्यामुळे प्रत्येक पॉईंट आणि वर्णन आपण अपलोड केल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती तशीच राहते, अन्यथा परत आपल्याला माहिती भरावी लागेल। त्यामुळे 1 किंवा 2 पॉईंट लिहिल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचे आहे। माझ्या शाळेचे रजिस्ट्रेशन मी पूर्ण केलेले आहे। तुम्ही बघू शकता प्रत्येक पॉईंटची PDF आणि प्रत्येक पॉईंटचे थोडक्यात वर्णन मी सविस्तर लिहिलेले आहे। तुम्हालाही मी अपलोड केलेल्या PDF आणि मी टाईप केलेले जे काही वर्णन आहे पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ते माहितीसाठी घेऊ शकता। मित्रांनो, आता आपण 2 MB पेक्षा कमी साईजची PDF कशी तयार करायची याची थोडक्यात माहिती बघूया। 2 MB पेक्षा कमी साईजची PDF आपल्याला तयार करण्यासाठी आपल्याला ज्या पॉईंटची PDF डाउनलोड करायची आहे त्या पॉईंटचा फोटो आपण काढून ठेवायचा आहे। लक्षात घ्या, तो फोटो कमी साईजचा असला पाहिजे आहे। त्यानंतर आपल्याला गूगलमध्ये जाऊन इमेज टू PDF असं सर्च करायचं आहे। इमेज टू PDF सर्च केल्यानंतर आपल्याला जी काही पहिली वेबसाईट दिसणार आहे त्या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला सिलेक्ट इमेज करायची आहे। ज्या इमेजची PDF तयार करायची आहे ती इमेज इथे सिलेक्ट करायची आहे आणि कन्वर्ट टू PDF या बटनवर क्लिक करायचं आहे। कन्वर्ट टू PDF या बटनवर क्लिक केल्यानंतर आपली जी काही इमेज आहे ती PDFमध्ये ॲटोमॅटिक कन्वर्ट झालेली असणार आहे आणि इथून आपण डाउनलोड PDF या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आपली PDF ॲटोमॅटिक तयार झालेली असणार। अशा प्रकारे आपण सर्व PDF तयार करायच्या आहेत। लक्षात घ्या, सर्व PDF ह्या 2 MB पेक्षा कमी साईजच्या असल्या पाहिजे। सर्व पॉईंटची PDF आणि सर्व पॉईंटचे वर्णन लिहिल्यानंतर आपल्याला सर्वात खाली 3 टॅब दिसणार आहेत, सेव्ह, फायनलाइज आणि बॅक। सर्व मुद्द्यांच्या PDF आणि वर्णन अपलोड केल्यानंतर आपल्याला सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह झाल्यानंतर आपल्याला फायनलाइज या बटनावर क्लिक करायचं आहे। फायनलाइज बटनवर क्लिक केल्यानंतर आपण कुठल्याही मुद्द्यामध्ये चेंज करू शकणार नाहीत याची नोंद घ्यावी। त्यामुळे
फायनलाइज करण्यापूर्वी आपली माहिती आपल्या PDF व्यवस्थित आहेत किंवा नाहीत चेक करावे, नंतरच आपली फायनलाइज करावे। अशा प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे। तुम्हाला रजिस्ट्रेशन करते वेळेस काही अडचणी येत असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।